गोलंदाजीला आहे रॉयल फॅम. जॉर्ज 11 चे दोन्ही बॅट्समन आलेले आहेत मैदानात. जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे कारण बराच वेळ झालेला आहे. टीम मीटिंग चालू आहे. बॅट्समन मैदानात आलेले आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे श्रीरंग बाबा सावंत यांनी. या कार्यक्रमाचं समालोचन करण्यासाठी अतिशय सुंदर असं समालोचक सागर मोरे विक्रोळी सागर मोरे खास विक्रोळीवरनं इथे सामन्याचं समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. आणि जोगेश्वरीमध्ये स्थानिक मॅच देखील पहिली अगदी चांगली रंगली. 23चं टार्गेट होतं. 6 बॉल 6ची देखील मॅच. कोणाला वाटलं की कधी जिंकेल, बट मयूरचा एक चांगला स्पेल आपल्या होम ग्राउंडवरती आपल्या परिसरात जिंकणं, स्थानिक क्रिकेट जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. चला, वेळ ची मर्यादा आहे आणि थोडं लवकर खेळायचं आहे. एका साईडला साईराम कैलासवासी वासुदेव गोरडे, जॉर्ज कल्याण, सर्वांना साईराम नावातच साईराम आहे. आज त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मुंबईतील मातब्बर आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळतायत, त्यामुळे मॅच रंगेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सुनील विश्वकर्मा आहेत, गांगुली कल्याणचे खेळाडू आहेत. यावर्षी केटी कट्ट्याला देखील प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतलाय, अफलातून कमबॅक केलाय. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो डोंबिवलीचे खेळाडू आकाश गुरसाळे बॉलिंगसाठी, आनंद लोके पहिली जोर घेऊन विक्रोळी. प्रत्येक परिसरातून खेळाडू आलाय. आज व्यावसायिक क्रिकेट खेळायचं आहे. विविध भागातून खेळाडू आलेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड, बदलापूर त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. आणि आज जोगेश्वरीमध्ये देखील पडदा बॉक्स क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं, त्यामुळे ही मॅच रंगेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा, गांगुली. व्यावसायिक गटातील बिग फाईट म्हणजे व्यावसायिक गटातील ही अशी मॅच आहे ज्या मॅच अगदी कधी सेमीफायनल कधी फायनलला पाहायला मिळतं. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक्स असेल, 15 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. व्यावसायिक गटाला सुरुवात होतीये. पहिल्याच बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळते तिकडे. आज पंच पद्मनाभ बाबू सर, अजित निकम सर, पंटू गो दोन्ही पंच अगदी मुंबईतील नामवंत पंच आहेत. अंडरआर्म क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने पंचाची भूमिका पाहिली गेली. या बॉलवर देखील टॅप केला गेला. एक चांगला फटका आहे. नॉन स्ट्राईकला चान्स आहे. चांगला क्विक थ्रो पाहायला मिळाला तिकडे. आणि थर्ड अंपायर असणार आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू आम्ही. रोहन साळुंके तिकडे होते आणि परफेक्ट रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळवू डिसिजन. फिल्डिंग करून थ्रो करणं देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. परफेक्ट नॉन स्ट्राईक चान्स घेतला रोहनने, की त्याला माहिती आहे जर लेझी राहिलो, आणि ह्या मॅचमध्ये लेझी राहून चालणार नाहीये, कारण की मॅचच तशी आहे. इकडे आपला चान्स घ्यावा लागेल. गांगुलीला थोडं लवकर थांबवणं गरजेचं आहे.
अँड इट इज आउट. मैदान सोडावं लागलं बॅटरला. पण मी रोहनचं कौतुक आहे, रोहनचा थ्रो आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात. परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. म्हणजे त्यांनी चान्स घेतला की बॅटर थोडासा लेझी आहे, त्यामुळे आपण तिकडे कुठेतरी परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. आज आमची सावंत साहेब देखील व्यासपीठावर आज सर्व त्यांचा मित्र परिवार आनंद घेतोय. चांगली मॅच आहे. स्ट्राईक एंडला आकाश गुरसवळे डोंबिवलीचे बॅटर आहेत, एक चांगलं क्रिकेट खेळलेत. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. करण तिकडे मागे आले, थोडं स्वतःला स्ट्रेस केला, बॉल पकडण्याचा प्रयत्न केला तिकडे आणि एक रन मिळेल. विविध भागात आज क्रिकेट पाहतात. नॉन स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडे लॅबो येत आहेत. उल्हासनगरचा एक असा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट त्यांनी पण गाजवलं, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल अगदी तिकडे थांबलाय. गुड बॉल आनंद, रोखून ठेवलं गेलं बॅटरला. इथं डॉट बॉल. रॉयल फॅम त्यांच्या विरुद्ध साईराम. कैलासवासी वासुदेव गोरडे अर्थात जॉर्ज कल्याण हा संघ आपण पाहतोय. कल्याणचं अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळलं जातं कल्याण डोंबिवली त्या परिसरात. तिकडचे देखील हे व्यावसायिक खेळाडू आलेत. हा बॉल देखील गुड बॉल, क्या बात आहे. चांगला लेग ब्रेक पाहिला गेला. या वर्षी सिद्धी पॅकरमध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला आनंदने. प्रशांत चषकमध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार अगदी मागे वळून पाहत नाहीये. चांगली बॉलिंगच्या जोरावर चर्चेत राहिलाय. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. करणने तिकडे लाऊड अपील केली आहे आणि गुड बॉलिंग आनंद चांगलीवर पाहायला मिळाली. पहिली ओव्हर सेफ येते. अवघ्या 2 रन खर्च करता एक चांगली इकॉनॉमी बॉलिंग. क्लास बॉलिंग पाहायला मिळाली आनंदच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरने मात्र उर्वरित बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढला असेल. हेच अंडरआर्म क्रिकेट आहे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक गटात खेळता तेव्हा पहिली ओव्हर तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. मुळे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी प्रणय मोरे येतात. गोवंडीचे खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडे लॅबो. उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगला फटका पाहायला मिळाला. प्रॉपर अगदी वेगळ्या अंदाजामध्ये. व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट बघायला पण अगदी खूप छान वाटतंय. अगदी कंपल्सरी आहे. अंडरआर्म क्रिकेटला आता खूप चांगले दिवस आलेत. पूर्वीच अंडरआर्म क्रिकेट वेगळं होतं. आता ट्रॅक आले, टी शर्ट आले, शूज आले, युट्यूब आलं, चांगलं ग्राउंड आलं. कॅश प्राईस पण अगदी वाढत चाललेत. लाख, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 50,000 उंच उंच ट्रॉफीज आहेत. बॉलिंगसाठी प्रणय पुन्हा एकदा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं प्रणय. स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. अगदी मनगडाचा वापर केलाय. क्लास फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर फुटवर खेळले गेले. नजर परफेक्ट आहे. फक्त दिशा दिली गेली तिकडे. वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले. लॅबो. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 4 रन झालेत. या बॉलवर देखील अगदी कारण थोडे डबल माइंड झाले. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला देऊ थ्रो, बट रन मिळेल तिकडे सिंगल. या ग्राउंडवरती जर तुमचा बॉलिंग अटॅक चांगला असेल तर 20-18 तरी खूप आहे. छोटं ग्राउंड आहे. जेवढे रन कमी मध्ये टेबल तेवढं चांगलं आहे. 5 रन.
या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजाने फक्त दिशा दिली तिकडे आकाशने. प्रॉपर स्ट्रोक खेळले गेले, सिंगल रन मिळेल. एक रननी मात्र मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आज निष्ठा चषक 55,000 रुपये प्रथम पारजे, द्वितीय क्रमांक आपण पाहतो 40,000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील 5,000 रुपये. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच 555 रुपये आणि टी शर्ट आहे. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी देखील 2,500 रुपये कॅश प्राइज आहे. उंच उंच ट्रॉफीज आहेत. या बॉलवर देखील स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका कुठेतरी फसला होता, बट सिंगल रन मिळेल. 2 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिलं तर 8 रन. चांगली बॉलिंग राहिली 2 ओव्हरमध्ये. उर्वरित बॉलर्सला देखील तशी कामगिरी करावी लागेल. पाहूयात कुठल्या बॉलर जबाबदारी दिली जाईल. रितेश गव्हाण येथे अप्पू विक्रोळी पार्क साईडचे खेळाडू आहेत. चांगले बॉल वळवतात आणि ही खेळपट्टी देखील स्पिनरसाठी तेवढीच चांगली राहिली आहे, कारण की पहिल्या मॅचमध्ये साफुद्दीनने देखील जी बॉलिंग केली आहे, स्पिनर थोडा बोलबाला राहिला आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. पहिलाच बॉल आतमध्ये आणला, पण त्याला तेवढ्याच वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. बॅटर आकाश प्रॉपर बॅकफुटला आले, पंच गेलं तिकडे, सिंगल रन मिळेल. 9 रन झालेत. चला, प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाहीये, कारण की अजूनही आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा रितेश स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश. त्या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅटची आतली काढा घेतली गेली. आनंद मागे क्विक आले. गुड बॉल आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. कुठेतरी टीम बॅकफुटला चालली आहे, रन होत नाहीयेत. बॉलिंगसाठी आपण पाहता पुन्हा रितेश स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे येतात. भांडूपचे खेळाडू आहेत. टॅप खूप चांगलं खेळतात. पहिल्याच बॉलवर टॅप खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला तिकडे आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल. बॅटरला एक चांगली एफर्ट तिकडे लगावले बिपिनने. करणने देखील मागे कव्हर चांगलं केलं, त्यामुळे थर्ड अंपायर घेतलाय. बॅटिंग चॉईस पाहिलं तरी ते डिसिजन आहे. आणि इट इज आउट. बॅटरला मैदान सोडावं. नवीन बॅटर रोहन चिल्ले येत आहेत. कसा बसा एक 18च्या पुढे स्कोर गेला पाहिजे. 18-19च्या घरात गेला तरी मॅच चांगली होईल, कारण की चांगला बॉलिंग अटॅक तिकडे पण आहे. ऋत्विक आहेत, पियुष आहेत, खूप चांगली बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळे मॅच रंगेल. 3 बॉल
आणि स्कोर पाहिलं तर अवघ्या 9 रन झालेत. लॅबोला मात्र सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे. याबरोबर चान्स घेतलाय, चुकी केली आहे आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. कुठेतरी दडपण दूर करण्याचा प्रयत्न करत होते बट यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये स्थानिक संघाची आपण मॅच खेळवली जाणार याची नोंद घ्यायची. इंटर जोगेश्वरीची दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. यानंतर टीम संकल्प बॉईज आणि आनंदनगर क्रिकेट क्लब आपण तयार राहायचं. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक्स मध्ये. संकल्प बॉईज आणि आनंदनगर क्रिकेट क्लब स्थानिक जोगेश्वरीचे संघ आहेत. बॉलिंगसाठी रमजान येतात, बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला रमजान, बॉलिंगसाठी रितेश आहेत. खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. हा बॉल देखील आतमध्ये आणलाय, फटका फसला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. थोडा बॉल क्रॉस झाला तिकडे, ओव्हरथ्रो करून चालणार नाहीये. जर या ग्राउंडवरती ओव्हरथ्रोचे 4 रन मिळाल्या तर दिवाळीला डबल बोनस सारखं आहे. फन टू गो अजित निकम सर. हा बॉल देखील स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगले शॉट सिलेक्शन आहे, गुड स्ट्रोक. रोहन चिलेच्या बॅटमधून मात्र 2 रन मिळतील. धाव फलक 2 ने पुढे जाईल. गुड बॉलिंग रितेशची, एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. 12 रन्स, 3 रन देत असताना मात्र नक्कीच विकेट पण मिळवल्या. 2 विकेट मिळवले गेले रितेशने. गुड बॉलिंग. स्ट्राईकला रमजान, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आनंद लोके. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने तिकडे दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. 13 रन झालेत. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रमजानला माहिती आहे की इकडे रन चालू ठेवणं गरजेचं आहे. एक 17-18 रनचा तरी आम्ही टार्गेट दिलं तरी आम्ही देखील बॉलिंगवर मॅच काढू शकतो. बट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 18-19 रन देखील या ग्राउंडवर इनेफात. जर तुम्ही बॉलिंग चांगली केली, चांगली फिल्डिंग केली तर नक्कीच मॅच दुसऱ्या डावमध्ये देखील रंगेल. या बॉलवर स्टेप आउट झाले, घाई केली आणि आनंदचा लेग ब्रेक. क्या बात, अँगल बनवला. गुड बॉल. प्रॉपर बॉल वळवला आणि करणने देखील त्याला चांगली साथ दिली. परफेक्ट कॉम्बिनेशन पाहिलं गेलं. प्रयाग सावंत येतात नवीन बॅटर. मालाड त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. यावर्षी कांदिवलीची देखील खूप चांगलं परफॉर्मन्स करतात. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. जयप्रभू चषकामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता प्रयागांचा. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. 1 रन मिळते तिकडे. अगदी स्कोर कार्ड 15 धावसंख्येवर जाऊन पोहोचतात. शेवटचे 2 बॉल जरी 2 आले तरी 18चा टार्गेट येऊ शकतो. बट रोहनकडे ते पेशन्स आहे, प्रयत्न करेल 2 ला 2 कसे बशी रन करण्याचा. या बॉल देखील समोर. क्या बात आहे, अफलातून कडक, सडक पे कडक बे धडक, ला जवाब फटका खेळले गेलेत. रोहन चिल्ले कल्याणचा दणका दिलाय कडक. ह्या खेळाडूची तेवढंच मी नेहमीच पाहिलंय आणि आज का एवढं लांबून आलोय तर काहीतरी सोडायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला चौकार आहे. अगदी जोगेश्वरी लिंक रोडला एक फास्ट बॉल जाईल तसा बॉल गेला. हा बॉल देखील आणि चुकी झाली. पहा, दडपण आहे, याचंच नाव क्रिकेट आहे. कधी कुठली मॅच फिरेल याचा नेम नाहीये. वीस रन झाले धावफलकावरती. कहाणी में ट्विस्ट.
म्हणजे कुठेतरी मॅच शांत होते. अगदी प्रेक्षक पण अगदी टाळ्या वाजवण्यात भाग पाडलं रोहनने की तुम्ही शांत उभे नका राहू, एका दुसरी बाउंड्री मी पण पास करेल. या बॉलवर फटका बसला गेलाय, बट रोहनसाठी एकदा टाळ्या वाजत. खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली, एक चौकार लगावला आणि मॅच मध्ये पूर्णपणे टीमला घेऊन आलाय साईराम कैलासाची वासुदेव गोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण. 21चं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीम्स, संकल्प बॉईज आणि आनंदनगर क्रिकेट क्लब. आपण टॉस साठी यायचं त्वरित. आमचे मान्यवरांच्या हस्ते मात्र ग्राउंडवर टॉस केला जाईल. संकल्प बॉईज आणि आनंदनगर क्रिकेट क्लब. हॅलो. पुढच्या मॅचचा टॉस उडवण्यासाठी उपशाखा प्रमुख आनंद भुते, कार्यालय प्रमुख बाळा नाईक, त्याचप्रमाणे युवा सेना उपविभाग अधिकारी राहुल तिवारी, शाखाधिकारी आशिष कांदू यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. अतिशय सुंदर अशी टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे. श्रीरंग बाबा सावंत उपशाखा प्रमुख, त्याचप्रमाणे अध्यक्ष जोगेश्वरी विधानसभा माताडी. संकल्प आणि संकल्प बॉईज आणि आनंदनगर क्रिकेट टीम आपण टॉस साठी मैदानामध्ये यायचं आहे. लगेच मैदान द्यायचं आहे. कृपया करून टॉस साठी पाठवायचे आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. शाखा समन्वय मधुकर जुवाटकर देखील कार्यालय प्रमुख बाळा नाईक टॉस उडवत आहेत. त्याचप्रमाणे आनंद भुते उपशाखा प्रमुख, त्याचप्रमाणे राहुल तिवारी युवा सेना उपविभाग अधिकारी, आशिष कांदू शाखा अधिकारी. पुढच्या मॅचचा टॉस उपशाखा प्रमुख आनंद भुते उडवत आहेत. कार्यालय प्रमुख बाळा नाईक टॉस उडवलेला आहे. सामने जरा फटाफट खेळवायचे आहेत, वेळ जास्तच झालेला आहे. कल्याणवरनं टीम आली आहे, त्यांना देखील घरी जायचं आहे लवकर. अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट आहे ही. ओळख मॅच दिशेने 21 रन करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे पहिली डाव आणि रोहनने कुठेतरी फिनिशिंग टचअप दिला, त्यामुळे रन अगदी 21चं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 21 रन करायच्या. स्ट्राईक एंडला करण, नॉन स्ट्राईक एंडला अभिजित दोडके, अब्बू, एक गोवंडी, एक मानखूर, अगदी आजूबाजूच्या स्टेशनचे बॅटर आहेत. आज सर्व आमचे मान्यवर देखील व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहिले गेले. निष्ठा चषकामध्ये एक निष्ठेने आलेत आणि आज सर्व मित्र परिवार. बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज, ज्याच्या वेगेची चर्चा आणि ज्याच्या ॲक्शनची देखील चर्चा. अगदी अंबरनाथ उल्हासनगर त्या परिसरात एक वेगळ्या ॲक्शनने बॉलिंग केली जाते आणि त्या परिसरातलं क्रिकेट थोडं वेगळं आहे. तिकडे देखील अगदी खूप चांगले चांगले बॉलर्स त्या परिसरातून पाहिले गेले. तर ऋत्विक देखील उल्हासनगर परिसरातून येत असताना अगदी स्टेशन वाईज मध्ये देखील उल्हासनगरसाठी खूप चांगले क्रिकेट खेळले. स्ट्राईक एंडला करण पाटील, नॉन स्ट्राईक एंडला अभिजित दोडके, अब्बू. खूप वर्षाचा दोघांकडे देखील अनुभव आहे. बेस्ट प्रोसेस बेस्ट, म्हणजे ही मॅच जेव्हा लॉट मध्ये ही मॅच आली, अगदी सेमीफायनल फायनलची मॅच अशी नेहमीच खेळताना पाहिले गेले दोन्ही संघ, पण आज पहिल्यांदाच मॅच मध्ये आमने सामने खेळतात. बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे. वेगळी ऍक्शन पहिल्याच बॉलवरती, बट तेवढ्याच ऍक्शन एक चांगला फटका.
अगदी घरातून ठरवून आले होते. म्हणजे प्रत्येक बॉलर अगदी व्यावसायिक गटात तुम्ही आमने सामने खूप वेळा भेटता, त्या खेळता. त्यामुळे कसा बॉलवर कुठल्या बॉलवर कुठला स्ट्रोक खेळायचा, कुठल्या बॉलरच्या अगेन चान्स घ्यायचा, कुठला बॉलर काय टर्न टाकतो, कुठला स्पिन टाकतो, कुठल्या टप्प्यावर बॉलिंग करतो, याचा अभ्यास देखील तेवढंच महत्त्वाचा आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले करण. 21 रन करायचे पहिल्या ओव्हरमध्ये चांगले रन आले तर मॅचमध्ये कमबॅक करेल टीम रॉयल फॅम. या बॉलवर बॅटची आतली काढा घेतली गेली आहे. गुड बॉल, परफेक्ट बॉल पाहिला गेला. एक डॉट बॉल मात्र रॉयल फॅम टीमला कुठेतरी मॅच मध्ये शांत करेल. टीम साईराम कैलासवासी वासुदेव गोरडे जॉर्ज हा संघास खेळतो इकडे. या बॉलवर देखील विषेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल येतोय, डॉट करून चालणार नाहीये. पहिले 3 बॉल तर चांगले आलेत, 1 रन आली आहे. 21 रनचं टार्गेट, अजून 20 रन करायच्यात. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. हा बॉल चुकी होती ऋतिकडून, मात्र लेग स्टिकला खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि वाईट बॉल. व्यावसायिक गटातील देखील यानंतर देखील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. इकडे देखील पुन्हा एकदा वाईट बॉल चुकी झाली ऋत्विककडून. डॉट बॉल आले बट एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीये. कैलासवासी सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा अशी देखील एक चांगली मॅच असणार आहे. यानंतर एक स्थानिक असेल, नंतर त्यानंतर खुल्या गटातील ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल देखील स्टेप आउट झाली, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विकास कांबळे तिकडे होते, चांगलं कव्हर केलं. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे त्यामुळे चान्स घेतील कारण अजून एका दुसरा त्याला माहिती आहे. 4 बॉल 3 रन झालेत. या बॉलवर देखील अगदी प्रेमाने फक्त तिकडे ढकलला पॉइंटला. 1 रन मिळेल, सिंगल. 4 रन झालेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे मात्र पहिल्या ओव्हरचा. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेल्या, फक्त मात्र तिकडे सिंगल रन मिळती आहे. पहिली ओव्हर संपली, 5 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी पियुष येत आहेत, बदलापूरचे खेळाडू आहेत. अगदी बदलापूर ते जोगेश्वरी एवढं लांबचं अंतर गाठून आज आलेत, बट खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. यावर्षी देवा प्रतिष्ठामध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला पियुष आंजन. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेलेत आणि दोन्ही दिशेला बॉल वळवतात. स्पिन बॉलिंग खूप चांगले खेळतात. स्ट्राईक एंडला अब्बू, ज्याची देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप वर्ष हे नाव आपण पाहिलं, अभिजित दोडके
असलपा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले साई सिद्धी मानकूर. या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. बॉल थोडासा फिरला तिकडे. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. पहा मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच आहे. दोन्ही टीम्स एवढ्याच फायडेबल आहेत आणि दोन्ही टीम देखील खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे मॅच फाईट होईल. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले आणि काय बॉलिंग केली गेली आहे. क्लास बॉलिंग. अब्बूला मात्र शांत ठेवलंय. संकल्प बॉईज संघ टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा यानंतर त्वरित आपण मॅच ठेवली जाईल. या बॉलवर देखील ऍक्शन आपण आता चेक केलं गेलंय. अब्बू कुठेतरी थोडं हलके स्टेप आउट झाले. बॉलरला कुठेतरी डबल माइंड केलं तिकडे. रन पाहिले तर 5 धावसंख्येवर स्थिर आहे. या बॉलवर देखील अँगल बनवला गेला. व्हाईट बॉल आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. पहिल्या झटका लागतो टीम रॉयल फेम संघाला. न्यू बॅटर आनंद लोके येत आहेत. चांगली बॉलिंग केली आहे बट आता चांगली बॅटिंग करावी लागेल. चार बॉल झालेत. 6 रन झालेत. प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाही प्लीज विनंती करेल कारण की अजून मॅचेस खेळवायच्या आहेत. विकेट गेल्यानंतर कुठेतरी रॉयल फेम टीम संघ मात्र दडपणामध्ये आले बट आनंदला मात्र मॅच बनवावी लागेल. क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले. बॅटिंग देखील खूप चांगली करतात. या बॉलवर देखील स्वीप घेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग. पियुषचा मात्र हा स्पेल अगदी एकच रन खर्च केले गेले. ती देखील आपण पाहतो एक्स्ट्रा रन्स आहे. त्यामुळे मॅच फाईट आहे. पियुषचा हा स्पेल खूप महत्वाचा राहिला आहे. रन पाहिले तर 6 रन झालेत. अजूनही जवळपास 13 बॉल मध्ये 15 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पियुष. स्ट्राईक एंडला आनंद लोके. फाईट मॅच आहे. एक सिंगल खूप महत्वाचा असणार आहे. या बॉलच एक सिंगल रन मिळते. धाव फलक मात्र एकने पुढे जाईल. 7 रन झालेत. शाखा अधिकारी
आशिष कांदू यांचा त्याला जायचं होतं ना म्हणून बोलो कार्यालय प्रमुख बाळा नाईक यांचा सत्कार मधुकर जुवाटकर करतील. सदानंद तारकर गटप्रमुख कार्यालय प्रमुख बाळा नाईक यांचा सत्कार सदा तारकर करतील. त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख आनंद भुते यांचा सत्कार बारा बॉल मध्ये 14 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी रमजान येत आहेत. भांडूपचे खेळाडू आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. जर चांगली आली तर मॅच मध्ये कमबॅक करतील टीम साईराम कैलासवासी वासुदेव गोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण. 12 बॉल 14 आहे. पहिल्याच बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये करांचा फटका अगदी सिंगल रन मिळेल तिकडे हलक्या हाताने अगदी फक्त तिकडे दिशा दिली गेली आहे. या बॉलवर देखील स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केले गेले. थोडी धडपड पाहिली गेली. पियुष तिकडे आले. बॉलवरती येईल डॉट बॉल. उपशाखा प्रमुख आनंद भुते यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक श्रीरंग बाबा सावंत. त्याचप्रमाणे राहुल तिवारी यांचा देखील सत्कार बाबा सावंत करतील. आशिष कांदू यांचा देखील सत्कार उपविभागाधिकारी राहुल तिवारी यांचा सत्कार मधुकर जुवाटकर शाखा समन्वय करतील. धन्यवाद. त्याचप्रमाणे शाखाधिकारी आशिष कांदू यांचा सत्कार श्रीरंग बाबा सावंत करतील. दीपक माजलकर करतील. सर्व आमचे पदाधिकारी सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. कारण की आज तुम्ही भेट दिली त्या टुर्नामेंटला त्याबद्दल तुफान फायटर स्पोर्ट्स क्लब तर्फे अगदी मनापासून आभार आहे आपलं सर्वांचं. अगदी आज आमचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि सर्व श्रीरंग सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व इकडे उपस्थित राहिले. धन्यवाद. या बॉलवर देखील रोहनने चान्स घेतला पण 2 रन मिळतील तिकडे. धावफलक दोन्ही पुढे जाईल. 11 धावा झाले. धावफलकावर अजूनही 10 रन करायचे आहेत. संकल्प वाईज संघ आपला निर्णय कळवायचा. यानंतर त्वरित आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. या बॉल देखील स्टेप आउट झालेत आणि सिंगल रन तिकडे मिळतीये. संकल्प संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. कैलासवासी संकल्प सुरू आहे. आज त्यांच्या नावाने हा संघ आहे संकल्प बॉईज. पण टू गो. अगदी बॉल बाउन्स झाला तिकडे वाईड आणि डायरेक्ट व्यासपीठावरती बॉल भन्नाट वेगाने टाकला रमजानने. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. 12 रन झालेत. इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका बालामध्ये 2 रन मिळतील. आनंदने मात्र इकडे बॅटचा आपलं ओपन केलाय. 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 6 बॉल मध्ये 6 रन करायच्यात. पहिल्याच मॅच अगदी म्हणजे पहिली मॅच जशी पाहायला मिळाली तशी देखील ही देखील 6 बॉल 6 आहे.
बट दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. पाहूयात कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. 6 बॉल 6 ला फाईट मॅच आहे. बॉलिंगसाठी ऋत्विक येते. 6 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे असणार. ऋत्विकला माहिती आहे की समोर देखील चांगला बॅटर आहे, त्यामुळे हे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट डू ऑर डायची मॅच आहे. कोण जिंकेल ही मॅच त्यावर देखील नजर आहेत सर्वांच्या. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. 5 बॉल मध्ये 5 रन करायचे आहेत. अगदी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत मात्र रंगताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋतिक पुन्हा एकदा मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणारी नक्की आहे. दोन्ही टीम्स मात्र फुल फाईट करतील. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. यावर देखील फ्लिक केला गेला. एक चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी अलगद प्रेमाने तिकडे ढकललं. सिंगल रन मिळेल. 17 धावा झाल्यात. अजूनही 4 बॉल 4 पाहिजे. कंपल्सरी चेसिंग आहे. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे चान्स घेतलाय. नॉट आउट. फाईट मॅच आहे. 3 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. एकात दुसरा डॉट बॉल आला तर मॅच 2 बॉल नक्कीच बघायला मजा येईल. दोन्ही टीमकडे तेवढीच मॅच आहे. ऋतूकडे देखील क्षमता आहे कुठल्याही सिच्युएशनला विकेट डॉट बॉल काढण्याची. तीन बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत.
पुन्हा त्या बॉलिंगसाठी ऋत्विक स्ट्राईक एंडला आनंद 3 बॉल 3. सर्वांच्या नजरा या मॅचवर आहे. दोन्ही मातबर संघ या मॅच मध्ये खेळतात. या बॉलवर आनंदने कुठेतरी घाई केली आहे. फटका फसला आणि कहाणी में ट्विस्ट. आनंदला मैदान सोडावं लागते. 2 बॉलमध्ये 3 रन करायचे आहेत. बॉक्स आउटच्या रूपमध्ये आनंदला मैदान सोडावं लागेल. दोन बॉल मध्ये आपण पाहिलं तर 3 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला कोणाला त्यात नवीन बॅटर. आज वाढदिवस पण आहे. बर्थडे बॉय. 2 बॉल 3 अगदी महत्वाची मॅच असणार आहे. लेफ्टी आल्या त्यामुळे लेफ्टीवर एका दुसरा एक्स्ट्रा पण याची शक्यता असते. पाहूयात लेफ्टी ह्यासाठी टीम मध्ये एखाद दुसरा असावा. 2 बॉल 3 आहे. मॅच थोडी फाईट आहे. वातावरण देखील तेवढंच टाईट आहे कारण की मॅच फाईट आहे. 2 बॉल 3. या बॉलवर चेक केलं गेलंय. पहा काय मॅच आहे. दोन्ही टीमकडे मात्र तेवढीच मॅच आहे. पृथ्वीकडे देखील अनुभव तेवढा आहे. स्ट्राईक एंडला कुणाल देखील आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. बिगरोळी कन्नमोर नगरचे खेळाडू आहेत आणि या मॅच मध्ये देखील अगदी तर झळकायचं आहे तर ही मॅच जिंकून देणं टीमला गरजेचं आहे. 2 बॉल 3. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. ही मॅच आपण पाहिलं तर साईराम कैलासवासी वासुदेव गोरडे जॉर्ज कल्याण संघ मात्र कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक केलाय. 1 बॉल 3 अजून मॅच जिंकण्याची गरज आहे. करणकडे क्षमता आहे त्यामुळे मॅच अजूनही संपलेली नाहीये. एक बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. रोहन साळुंके नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला करण पाटील. क्षमता आहे एका दुसरी बाउंड्री वाज करण्याची. एक बॉल 3. ऋत्विक मात्र स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करेल. एका दुसरा एक्स्ट्रा पण भागात पडू शकतो. त्यात वाईट प्लस नो प्लस रन नाही आहेत त्यामुळे तो देखील एक मोठा टास्क असणार आहे. 1 बॉल मध्ये 3 रन करायची गरज आहे आणि ही मॅच आपण पाहिलं नावावर केली गेली. टीम साईराम कैलासवासी वासुदेव गोरडे अर्थात जॉर्ज कल्याण पहिली मॅच जिंकतात. वेल प्लेड. आनंदनगर क्रिकेट क्लब आणि संकल्प बॉईज आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि